त्रिंकोमाली हे श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एक मोठे बंदर आणि ऐतिहासिक शहर आहे. हे पूर्वेकडील प्रांताची राजधानी देखील आहे. श्रीलंकेच्या सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी ते एक प्रसिद्ध ठिकाण आहे. त्याच्या श्रीमंत इतिहासामुळे, सुंदर समुद्रकिनारे, अद्भुत निसर्ग आणि समृद्ध संस्कृतीमुळे हे शहर पर्यटकांना मोहून टाकते. त्रिकोमाली हा शब्द संस्कृत त्रिकोणामलय या शब्दाचा अपभ्रंश आहे, ज्याचा अर्थ 3 टेकडीवरील मंदिर असा होतो. या नावावरूनच कळते की या शहराचा इतिहास खूप जुना आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकापासूनच हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. त्या काळी त्याचा रोमन आणि ग्रीक व्यापाऱ्यांशीही चांगला संबंध होता. त्यानंतरच्या काळात पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिशांनी येथे आपले राज्य स्थापन केले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी येथे एक मोठे नौदल तळ विकसित केले. स्वातंत्र्यानंतर हे तळ श्रीलंका नौदलाला देण्यात आले आहे. या शहराचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे हे एक प्राचीन शहर आहे, ज्याचा श्रीलंकेच्या इतिहासात महत्त्वाचा वाटा आहे. पोर्तुगीज आणि डच किल्ले आणि ब्रिटिश राजवटीच्या वास्तू येथे आढळतात. त्रिकोमाली हे शहर श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यावरील कोमोरिया खाडीच्या उत्तरेकडील टोकावर वसलेले आहे. हे शहर डोंगराळ प्रदेश आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांनी वेढलेले आहे. या शहरात त्रिकोमाली किल्ला हा किल्ला पोर्तुगीजांनी 17व्या शतकात बांधला होता. तो आता श्रीलंका नौदलाच्या ताब्यात आहे. पर्यटकांना किल्ल्याच्या भिंतीवरून सुंदर निसर्गरम्य दृश्य दिसतात. तसेच कोनावेसा मंदिर हे सुंदर मंदिर हिंदू मंदिर त्रिकुटा पर्वतावर आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. येथे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये मोठा उत्सव होतो. तसेच पिजन आयलँड राष्ट्रीय उद्यान हे छोटे बेट त्रिकोमाली पासून जवळच आहे. येथे विविध प्रकारचे पक्षी आणि समुद्रजीव पाहायला मिळतात. या शहरात अनेक सुंदर समुद्र किनारे आहेत. तेथे पर्यटक आराम करू शकतात, वॉटर ॲक्टिव्हिटीज करू शकतात आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात. काही लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांमध्ये उपुवेल्ली आणि नीलावेल्ली आणि पिजन आयलँड यांचा समावेश आहे. त्रिकोमालीमध्ये श्रीलंकेच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव घेता येतो. येथे अनेक हिंदू आणि बौद्ध मंदिरे आहेत. काही लोकप्रिय मंदिरांपैकी कोनेश्वरम टेम्पल आणि तिरुकोनेश्वरम टेम्पल यांचा समावेश आहे. येथे दरवर्षी अनेक उत्सव साजरे केले जातात, ज्यात पर्यटक सहभागी होऊ शकतात. याशिवाय इथे तुम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज करू शकता. स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, डॉल्फिन वॉचिंग आणि वेल वॉचिंग सारख्या वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी हे उत्तम ठिकाण आहे. तसेच त्रिकोमाली जंगलात सफारी करून हत्ती, हरिण, पक्षी आणि इतर प्राणीही पाहता येतात. या शहरात सर्व बजेटसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. लक्झरी रिसॉर्ट्स पासून बजेट गेस्ट हाऊस पर्यंत येथे राहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या शहराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मे दरम्यान, जेव्हा हवामान चांगले असते. त्रिकोमालीला कोलंबो येथून विमानाने किंवा बसने प्रवास करता येतो. कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे श्रीलंकेतील मुख्य विमानतळ आहे आणि ते जगातील अनेक शहरांशी जोडलेले आहे. त्यामुळे तुम्ही इझिली प्रवास करू शकता. त्रिकोमालीला रेल्वेनेही जाता येते, परंतु ही सेवा मर्यादित आहे. तर मित्रांनो, श्रीलंकेच्या त्रिकोमाली शहराचा नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळं तुम्हाला नक्कीच आवडतील. तुमच्या प्रवासाला या माहितीने मदत होईल अशी आशा आहे. धन्यवाद. थँक्यू.